नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्तैत गोसावी लिखित हरिगंध, परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचा आपला भाग चालला 18वा. अंतरंगातील अदृश्य शक्ती. झाले बहु होतील बहु परी या समहा. अशा शब्दातनं बेळगावचे डॉक्टर ना गुंजीकर सद्गुरू हरिकाकांचं वर्णन करतात. 1972 साली त्यांची आणि हरिकाकांची प्रथम भेट झाली. तेव्हाच त्यांच्या ध्यानी आलं की एखाद्या मनोवैज्ञानिकाप्रमाणे हरिकाकांची दृष्टी त्यांच्याकडे आलेल्या माणसांवर फिरायची. आलेल्या एखाद्या व्यक्तीचं बोलणं स्वच्छ, शुद्ध, निष्पाप असलं तरी ते त्याच्या तोंडावर त्याची स्तुती करत नसत. तो उठून गेला की म्हणायचे, त्याची वाचा किती शुद्ध आहे, चांभार न म्हणता चर्मकार म्हणतोय, इत्यादी इत्यादी. आलेली व्यक्ती जर स्वार्थी, वाईट आचार विचारांची असेल तर तिला रागावून प्रसंगी हाकलून देखील लावत असत. त्यात त्यांचा हेतू त्या व्यक्तीचं वर्तन सुधारण्याचाच असायचा. आणि विशेष म्हणजे काका जरी त्या व्यक्तीवर रागावले तरी त्यातून पुढे त्याचं कल्याणच होत असे. आपल्या वर्तनात बदल करण्याची प्रेरणा त्याला काकांनी दिलेल्या शिव्यातूनही मिळत असल्याची साक्ष अनेक हरिभक्तांना आलेल्या अनुभवातूनच गवसते. वाईट विचारांच्या माणसालाही अंतर्मुख करण्याची अजब कला हरिकाकांना अवगत होती आणि त्यामुळेच काकांच्या शिव्या खाणारी व्यक्तीही त्यांच्याकडे भक्तीने, प्रेमाने येतच राहिली. मग सद्विचारांच्या व्यक्तींना अधिक बळ आणि कृपेने यश मिळणं स्वाभाविकच आहे. डॉक्टर गुंजीकरांच्या वडिलांच्या मनात 20-25 वर्षापासून एक शिवमंदिर बांधण्याची इच्छा होती, परंतु ती साकारत नव्हती. म्हणून डॉक्टरांनी ती हरिकाकांच्या कानावर घातली. तेव्हा बांधा 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 असा त्रिवार उच्चार करून काकांनी पुष्पहार आणि श्रीफळाचा प्रसाद डॉक्टरांना दिला आणि म्हणाले, ते मंदिर स्वच्छ पवित्र ठेवा म्हणजे ते नंदनवन होईल, असा आशीर्वादही दिला. त्याप्रमाणे 7 मे 1989 रोजी शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळी काका म्हणाले होते, मी त्या ठिकाणी आहे याचा साक्षात प्रत्यय आला. कोणत्या ठिकाणी कोणती शक्ती वास करते, ती शक्ती कशी आहे, तिचा उपयोग लोककल्याणासाठी कसा करून घेता येईल याचा काकांना अचूक अंदाज असायचा आणि त्यानुसारच ते आलेल्या लोकांना त्यांच्या शक्तीनुसार त्यांना अंतर्बाह्य मार्ग दाखवायचे. बाह्य शक्तीबरोबर त्यांची आत्मशक्ती जागृत होण्यासाठी त्यांना एखादे नियम द्यायचे, नामस्मरणात राहायला सांगायचे. त्यांचं काम त्यांनीच शक्ती वापरून त्यांच्याकडूनच करवून घ्यायचे. हरिकाका काय किंवा पंत महाराज बाळेकुंद्री, टेंबेस्वामी, पिंगुळचे राऊळ महाराज, सिद्धारूढ स्वामी, आई कलावती देवी आदी संतांची चरित्र बघितली ना, म्हणजे त्यांच्यातील भक्त हृदयातील आत्मशक्ती जागृत करण्याचं हे महान सूत्र समान असल्याचंच आढळून येतं. पिंगुळेचे राऊळ महाराज तर हरिकाकांच्या गोव्यातील शिष्यांना नेहमी सांगायचं, तो गोरा आणि मी काळा असा बाह्य रंगात केवळ आमच्यात भेद आहे, अंतस्थ हरिकाका आणि मी एकच आहोत. याचा प्रत्यय राऊळ महाराजांच्या शिष्या सौ पाटकर यांना आला. हरिकाकांच्या भेटीत त्यांनी पाटकरांना राऊळ महाराज जे गाणं म्हणत ते म्हणायला सांगायचं आणि नेमकं तेच गाणं हरिकाकांनी त्यांच्याकडून म्हणून घेतलं. आपली आभूषणं, दया, क्षमा, शांती हीच हरिकाकांनी आपली आभूषणं मानलेत. त्यामुळे लाख चुका करूनही लोक ज्यावेळी त्यांच्याकडे जात त्यावेळी ते त्यांच्याचा धिक्कार न करता स्वीकारच करत असत. एखाद्या वेळी काही अंतस्थ हेतूने कोणाला काका रागवले असले तरी त्या रागवण्यामागची त्यांची कल्याणकारी भूमिका सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ असायची. संतांची, साधूंची लक्षणं सांगताना काका नेहमी म्हणायचे, सहाधू सहा रिपूंनी ज्यांनी धुवून काढलं आहे ते सहाधू असे साधू. आजच्या जगात असे किती साधू आहेत आणि किती विरळ आहेत बघा ते. हरिकाकांचं ज्यांनी जवळून दर्शन घेतलं आहे, त्यांचं अंतरंग जाणलं आहे, त्यांना जसं खात्रीने सांगता येतं की हरिकाकांनी आपल्या भक्ती साधनेने केवळ 6 रिपूस धुवून टाकले नव्हते, तर काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ आदी विकारांबरोबर त्यांनी स्वतःची ऐहिक सुखच धुवून टाकली होती. त्यांचा अंतरात्मा लोककल्याणातच अखंड रमलेला असायचा. साधनेचं पावित्र्य. प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखं असूनही
आपल्या नित्य परिचयातील असूनही त्यांचा खरा अर्थ आपण जाणून घेणारे, त्यानुसार आचरण करणारे विरळाच आहेत. प्रपंच जसा करावा लागतो आणि तोही नेटका केला तर त्यात यश मिळतं, तर परमार्थही तसा वाटतो, तेवढा सोपा कसा असेल? फक्त आपल्याला तो सोपा करून घेता येतो हे मात्र निश्चित. परमार्थ म्हणजे एखादी कला किंवा विद्या नाही आहे. जीवन संपूर्णतः बदलून ईश्वर रूप करणं म्हणजे परमार्थ आहे. त्यासाठी नाम हे साधन आणि साध्यही तेच आहे. मात्र ते अखंड घ्यायलाच हवं. सुखदुःखात नेहमी नामाचा तेवढा विसर पडतो बघा, तिथेच आपली खरी घसरण सुरू होते. सजीव प्राण्याला कोणत्याही स्थितीत श्वासाबरोबर जसं राहावं लागतं तसंच नामाचंही आहे. नामाला आपल्या प्रत्येक श्वासात मिसळून टाकलं की मग द्वैतच मावळून जातं. ही साधनेची परमोच्च अवस्था आहे. उलट साधन मार्गात जसजशी प्रगती होत जाते तसतसं साधन बळकट होत जातं. साधनेचंही काही वेळा भक्तांकडून सातत्य पावित्र्य राखलं जात नाही, तर काही वेळा साधनेने नामात प्रगती झाली की पूज्यता येते. मात्र काही वेळा त्यात दंभही शिरतो. हळूहळू तो वाढत जातो. लोकांच्याकडून होणाऱ्या गुरु उपचारामुळे सुखलोलुपता वाढते. अधःपात होण्याची अधिक शक्यता असते. संत एकनाथ महाराजांनी आपल्या चिरंजीव पदात या अधःपतनाच्या भ्रमाचं अतिशय प्रत्ययकारी वर्णन केलेलं आहे. जनस्तुती लागे मधुर, म्हणती उद्धारावया हा हरीचा अवतार. आम्हा लागी जाहला स्थिर, तेणे तो धरी फार शब्द गोडी. नाना मृदू आसने घालिती, विचित्र पर्यंक निद्रे प्रती. नर नारी शुश्रूषा करीती, तेणे धरी प्रीती स्पर्शाची. रूप विषय ऐसा जडला, रस विषय कैसा ओंबळा. ते रसगोडी करिता, घडीन विसंबे धरी ममता. मग गंध विषय ओढिता, होय तत्वता त्या कैसा. याप्रमाणे पाचही विषयांच्या अधीन झालेल्या माणसाचं अधःपतन व्हायला कितीसा वेळ लागणार. मग आधी जे लोक त्याची स्तुती करत असतात तेच नंतर त्याच्या तोंडावरही निंदा करीत सुटतात. यासाठी साधकाने नित्य जागरूक राहून साधना करणं आवश्यक आहे. अखंड सावधपण आणि हुशारी त्याला आपल्या साधनेसाठीही आवश्यकच आहे. मग ती साधना नामसाधना असली तरीही त्यासाठी या दोन्हीही गोष्टींची त्याला पावलोपावली गरज भासतेच भासते. साधू कहावत कठीण है, लंबा पेड़ खजूर. चढे तो चाखे प्रेमरस, गिरे तो चकनाचूर. याप्रमाणे आपली साधनाही डोळसपणाने सजगतेने सावधवृत्तीने झाली तर साधना साफल्याची मधुर फळं आपल्याला चाखायला मिळतात. नसता निम हकीम खतरे जान, अशी निम्मी शिम्मी साधना अधिक त्रासदायक ठरते. त्यासाठी खरा आत्मानंद साधनेतून मिळवणं आवश्यकच आहे. उर्वशीवर डोळा. अर्जुनासारखा जिज्ञासू सत्शिष्य लाभला तरच भगवद्गीता जन्माला येते आणि तिच्यातून कृष्ण रूपाचं विविध रूपांनी दर्शन घेता येतं. कृष्णाचा परिचय होतो. भगवंतांनी तसा अविनाशी योग फार पूर्वी सूर्याला सांगितला आहे. त्यांनी मनुला आणि मनुनी इक्ष्वाकूला परंपरेने चालत आलेला हा योग राजर्षी जाणून होते. पुढे कालांतराने तो मागे पडला. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी तोच पुन्हा कृष्णावतारात सांगितला आहे. तोच कर्मप्रधान भक्तियोग काकांनी अनुसरला आहे. भक्तांनी अनुसरावा यासाठी त्यांना तोच मार्ग त्यांनी दाखवला आहे आणि तो दाखवताना त्यांनी भक्तांच्या बारीक सारीक बाबींचीही काळजी वाहिलेली आहे. त्यांच्यावर काही चांगले संस्कार घडवलेत. त्यांच्या दैनंदिन वर्तणुकीत परिवर्तनही घडवून आणलेलं आहे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. असं लोकांना, रोज ऐकणाऱ्या लोकांनाही काकांनी पोटाची जशी भूक तशी आत्मोन्नतीचीही भूक प्रत्येकाला लागायलाच हवी असंही सांगितलं. त्यासाठी त्यांना आपल्या पोटासाठी का होईना वणवण भटकताना पायांना बळ आणि मनाला उभारी लाभावी म्हणूनच ईश्वरभक्तीची जोड कशी आवश्यक आहे हे त्यांच्या ध्यान आणून दिलं. भुकेच्या वेळी आलेल्यांना काका जसं पोटभर अन्न मोठ्या प्रेमाने खायला देत असत, तितक्याच प्रेमाने ते त्यांना नामही घ्यायला लावत असत. धन, मान, स्थान आणि वैभवाच्या उर्वशीवरच माणसाचा डोळा असतो.
मग ते प्राप्त करण्यात कोण आणि यशस्वी किती होईल हे जाणून घेण्यातही मनात स्पर्धा दडलेलीच असते. सुवर्णमृगाच्या पाठीमागे लागल्यामुळे पत्नी गमवायचं रामाचं दुःख माहीत असूनही त्यात गुरफटल्याशिवाय आम्ही राहत नाही. मग हे काकांना पक्क ठाऊक होतं. लोकांची अशी स्थिती नसती तर पढत मूर्खाची लक्षणं लिहिण्याची समर्थ श्री रामदास स्वामींना गरज भासलीच नसती. आपल्या भक्तांच्या चारित्र्याची भजी कमी अधिक तळली गेली आहेत. त्यांना शहाणं व्हायला किती जन्म लागतील याचं गणित सोडवायला आपल्याला पुन्हा एक जन्म घ्यावा लागेल याची काकांना कल्पना होती. त्यामुळे असामान्य असूनही सामान्य जीवन जगण्याची काकांची अढळ श्रद्धा होती. कितीतरी सामान्यातल्या सामान्यांनाही त्यांनी योग्य दिशा दाखवली होती आणि ते देत होते. मोठं होण्यापेक्षा चांगलं होणं कसं महत्त्वाचं आहे हे स्वानुभवाचे धडे काकांच्याकडूनच भक्तांना रोज मिळत होते. अंतरीच्या धाग्यांची वीणही त्यातूनच गुंफली गेलेली होती. आहे तसं सांगण्याची सत्यप्रियता, कुणाशीही बोलताना निर्भयता, सर्वांची समभावाची एकरूपता, अध्यात्मविषयाची उत्कटता, आपल्याप्रमाणे आपल्या भक्तांनाही लाभावी यासाठीच काकांनी नाना परींनी योजना केलेली असायची. सत्यसंकल्प सिद्धी अशा भक्तीच्या बळावर ज्या गोष्टी करता येतात त्या शास्त्राच्या बळावर करता येतीलच असंही नाही. बेळगावचे प्राध्यापक सुंगठणकर रसायनशास्त्राचे प्राध्यापक 1955-56 साली विद्यार्थी दशेत आमच्या मामांबरोबर विठ्ठल वैकुंठ देशपांडे चीफ इंजिनियर काळी नदी प्रकल्प मामांबरोबर हरी काकांच्याकडे प्रथम आले. त्यावेळी काकांची कडक शिस्त पाहून घाबरूनच गेले होते. उटी ते विंध्य पर्वतापर्यंतचा भूकंपग्रस्त भाग म्हणून त्या भागात धरणं बांधू नयेत असं ब्रिटिश राजवटीत लिहून ठेवलेलं असल्यामुळे त्या भागाचा विकास होणं थांबलं. सुंठणकरांचे मामा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ होते. त्या भागात धरणाची योजना करून ती भूमी सुजलाम सुफलाम करता येईल यासंबंधीचा त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असा आराखडा तयार केला होता. परंतु ब्रिटिशांच्या नोंदींना महत्त्व देऊन स्वकीय सरकारने दरवेळेस वाटाण्याच्या अक्षताच हाती दिल्या. आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग होत नसल्याचं शल्य त्यांना होतं. त्यांनी ते एकदा हरिकाकांनाच्या भेटीत बोलून देखील दाखवलं. मी तुला वेळ देतो, त्यानुसार तुझा आराखडा घेऊन वरिष्ठांच्याकडे जा आणि मी सांगतो तसं त्यांना पटवून दे, म्हणजे तुझं काम होईल, असं काकांनी देशपांडे यांना सांगितलं. 10-12 धरणांचा प्रकल्प, काळी नदी योजना यासंबंधीही काकांनी अगदी सहजपणे एखाद्या तज्ज्ञासारखं जेव्हा बोलायला प्रारंभ केला तेव्हा मामाही चक्रावून गेले. पुढे काकांनी दिलेल्या वेळेनुसार मार्गदर्शनानुसार श्री देशपांडे वरिष्ठांकडे गेले आणि तिथे त्यांनी आपला प्रकल्प आराखडा मंजूर करून घेतला. पुढे लवकरच धरणही झालं. सुंठणकरांच्या सासूबाई त्यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी काकांनी वेळ दिली होती. पण सुंठणकरांनी वेळेसंबंधी केलेली विनंती अव्हेरून डॉक्टरांनी स्वतःच्या सोयीनुसार पेशंटला शस्त्रक्रियेपूर्वी क्लोरोफॉर्म दिला. परंतु प्रयत्न करूनही पेशंट काही बेशुद्ध होईना. तेव्हा डॉक्टरांना मोठं आश्चर्य वाटलं. अखेर पेशंट ज्यावेळी बेशुद्ध झाला त्यावेळी डॉक्टरांनी घड्याळात पाहिलं तर सुंठणकर त्यांना वारंवार हात जोडून सांगत होते तीच नेमकी वेळ होती. डॉक्टरांनीच नंतर सुंठणकरांना बोलावून घेऊन ही वस्तुस्थिती सांगितली. सुंठणकरांची विद्यार्थी दशेपासून जी काकांवर श्रद्धा जडली ती आजही कायम असून त्यांनी हरिसमवेतच खंड पडू दिलेला नाही आहे. बेळगावहून हरिमंदिरात पाऊल ठेवलं की त्या क्षणी त्यांच्या श्रमसेवेला प्रारंभ होतो. कधी हातात झाडू घेऊन सर्व परिसर झाडून स्वच्छ करण्याची सेवा असू देत की परस अंगणातील माडाच्या शेंड्यापर्यंत सरसर चढून नारळ किंवा आंबे काढणं उतरवणं असो. त्यांचं काम अतिशय वेगाने हसत खेळत चालू असायचं. चेष्टा मस्करी करीत सर्वांना हसत ठेवून आनंदानं सेवा करणं हीच त्यांची हरिभक्ती होती. आजचा भाग आपण इथे संपवूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.